हॅलो. तर आता मी बनवणार आहे ढोकळा आणि प्रयत्न करते. बनवलेला नाही पण बघूया कसा बनतोय. ठीक आहे, तर चला. तर हे बघा, चण्याचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि ही वाटीने घेते 2 वाट्या. पिवळं आहे पण याच्यामध्ये सफेद दिसते. तर मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तसं तर मी 2 वाट्याचाच अंदाज घेतलेला, पण आहे 2च वाट्या. तर हे बघा, तर सगळं मिळून मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालणार आहोत. तर माझ्याकडे गोवर्धनचं आहे, तर मी दही घालणार आहे. पाणी लागलं तर थोडंसं टाकणार. आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि मिक्स करून घेते. आपण असं झालं पाहिजे. अजून याला मिक्स करून घेणार आहे मी. हे बघा, इडलीचे बॅटर सारखं थोडंसं मीडियम, तार तुटली नाही पाहिजे त्याची. हे बघा असं. तर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत. आणि आपण सॅट्रिक ॲसिड टाकणार आहोत, हा अर्धा चमचा. आणि थोडीशी आपण साखर टाकणार आहोत. आणि आपण आता मिक्स करून घेणार आहोत. चांगलं 2-4 मिनटं मिक्स करून घ्यायचं एकदम पूर्णपणे. आपण आता पाणी गरम करायला ठेवलेले. चला आता मी मिक्स करून घेते पूर्ण. हे बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे, पाणी गरम करायला. तर चला आता मिक्स करून घेते. तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि हे सेंद्रिय मीठ आहे. ते मी हाताने चिमूटभर टाकले. आणि आपण आता प्लेट घेतलेली आहे. आपण प्लेटमध्ये तेल लावून घेणार आहोत. पूर्णपणे ब्रशने पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचे, कारण आपला ढोकळा पूर्ण फुगला पाहिजे व्यवस्थित. बघूया, प्रयत्न करायला काही हरकत नाही. तुम्ही कसं बनवताय मला हे सांगा. मला तर खूप आवड आहे का मला ढोकळा आला पाहिजे. व्यवस्थित कडाला पण असं लावून घ्यायचं, म्हणजे चिपकणार नाही. पाण्याला उकळी आली आता. तर चला आता, हे बघा, उकळी आलेली आहे पाण्याला. ओतून घेऊया त्याच्यामध्ये बनवलेलं.
तर 1 मिनिट आता मी कढईमध्ये ठेवून घेते. तर चला आता आपण ठेवून घेऊया. तर हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. तर आपण आता झाकण ठेवूया याच्यावरती. बघूया प्रयत्न करून. तर ठीक आहे, आता बघूया 15 ते 20 मिनिटं ठेवूया. तर हे बघा, आपण चटणी बनवणार आहोत. कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, थोडी शेव घेतली, लसूण घेतले आणि अद्रक घेतली. तर आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया. आपण त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकणार आहोत. बस, चला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेते. आपली चटणी रेडी आहे. छोट्याशा ह्याच्यात ओतून घेते मी. आता गोड चटणी बनवायचा प्रयत्न करते, बघूया. तर हे बघा, आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता माहिती नाही कसं आहे. तर आपण फोडणीत झालेली आहे, ते टाकून घेऊया. तर आपण आता ढोकळा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू आता कसा झालाय. तर हे बघा, तर कसा वाटतोय नक्की दाखवा. चटणी, तर हे बघा ढोकळा आहे आणि हे बघा झालेला आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.